पोट तिडकीने सांगणारा हा तुझा बापच होता ना रे. आणि मला तू तोंडावर सांगतोस मी तुझं रक्त नाही, मी तुमचा मुलगा नाही. श्रेयस, तू फक्त माझा आणि फक्त माझाच मुलगा आहेस. बाळा, मी ना फार शांत आणि समजूतदार आहे, पण आपल्या नात्याबद्दल जर कोणी प्रश्न उपस्थित केला तर त्याच्या कानाखाली अशी सनसनीत देईन ना की आयुष्यभर तो पुन्हा विचारणार नाही की तुम्ही श्रेयसचे बाबा का. श्रेयस, तू फक्त आणि फक्त माझाच मुलगा आहेस. Hey, yes. Be strong. Be strong. लहान आहेस काय बा? काय असं वेड्यासारखं काय लढतोयस तू? Be strong. ते स्ट्रॉंग बिंग सगळं घराच्या बाहेर. तुमच्यासमोर तुमचा छोटा श्रेयसच आहे मी. चष्मा 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 कुठे ठेवलाय चष्मा? रोज आजी चष्मा गळ्यात घालून फिरते आणि आजच कुठे ठेवलाय काय माहिती. सापडला. अजिंच्या रूम मध्ये काय करतोय अक्षय? पेपर्स चोरी करायला आला होतास ना? खरं सांग अक्षय. हे बघ प्लीज ऐक ना, असं काही करू नको. चल आपण रूम मध्ये जाऊन बोलू. चल ना प्लीज. थांब थांब. हा तर आजीचा चष्मा आहे. अक्षय, अक्षय काय करतोयस तू? कुठला? अक्षय, श्रावणी, तुला किती वेळा सांगितलंय मी काम करत असताना मध्ये यायचं नाही. हे बघ, केलं ना काम खराब. आजी बघ ना किती वेंदळी आहे श्रावणी. आजी मी तुझा चष्मा शोधायला आलो, मला चष्माही सापडला. मी तर बेडवर ठेवला होता आजी. येऊनच येत होतो तोपर्यंत कुठून आली काय माहिती. येऊन माझ्यावरच आदळली आणि चष्मा फुटला. अरे काय ते, मी तुम्हाला सांगते काय झालं. तू गप्प बस. आधी सॉरी बोल आजीला. अक्षय, सॉरी बोल आजीला. तू राहू दे मी बोल. आजी, तिच्या वतीने मी माफी मागतो. जाऊ दे, फुटू देतो चष्मा, जुनाच झाला होता. मी ना उद्या नवा चष्मा बनवून आणतो. मस्त छान. आजी पण आता प्लीज तू या फॉर्मवर साईन करशील? मला त्या ट्रिपवाल्यांचे कॉल्स येत आहेत ग. आज डेडलाईन आहे, आज सबमिट करायचंय. चल 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 चल, बस इथे बस, पटकन साईन करून टाकू. हा, आणि आजी मी वाचलंय ना. तू वाचलं काय, तुझ्या नातवाने वाचलं काय? एकच. हे बघ, यातच मी प्रॉपर्टीचे बॉन्ड पेपर सुद्धा लपवले. आणि आता नकळतपणे तू त्यांच्यावरही सही करशील. आजी अगं पेपर का चालतेस? ठीक आहे, साईन कर. काय हो, वकील आले नाहीत अजून? येतील का? हा, पण मी सांगितलं त्याप्रमाणे श्रेयसच्या मनावर बिंबवलंच ना. अगं रडलीस की नाही श्रेयसच्या समोर? अरे आता आमच्याकडे पैसा नाही आहे, आता काय करू, आम्ही कपल्लक झालो. सांगितलंच ना. खरं तर परिस्थिती तशीच आहे, एकही पैसा नाही आपल्याकडे. अगं साधे हातावर मारायला दमडा देखील नाहीये. आल्या सर. हा आला, बरं झालं. पेपर्स तयार केलेत ना? हो
आम्ही सांगितल्याप्रमाणेच केलेत ना? हो म्हणजे मी तो क्लॉज सांगितला होता तो टाकला ना त्याच्यात. हो हो, तुमचं मुख्य काम तेच होतं. श्रेयसच्या नावावरतीच पेपर ठेवायचे, पण त्यामध्ये क्लॉज ऍड करायचा. जोपर्यंत श्रेयसचे आई वडील हयात आहेत तोपर्यंत प्रॉपर्टीचा ताबा आणि अधिकार हा श्रेयसकडे नाही तर त्याच्या आई वडिलांकडे राहील. आणि त्यांच्या पश्चात तो श्रेयसला मिळेल. करेक्ट, अगदी बरोबर. पण व्यवस्थित ऍड केलंय ना? हो, टाकलाय ना. पण काय हो, नाही हा आपण ऍड केलेला क्लॉज कोणाला कळणार तर नाही ना? माझं काम इतक्या हलक्या दर्जाचं नसतं. पेपर्स एकदम आयडेंटिकल आहे, तुम्ही दिलेल्या पेपर सारखेच. त्या एवढ्या मोठ्या डॉक्युमेंटमध्ये तो एक क्लॉज एवढ्या चतुराईने लपवलाय मी की एखादा बसून शोधायचा म्हणाला तरी त्याला ते सापडणार नाहीत. आणि सही करताना एवढं कुणी वाचत बसत नाही हो. ज्या ज्या ठिकाणी खुणा केलेत त्या त्या ठिकाणी ते सह्या करतात आणि मोकळे होतात. तुम्ही निश्चिंत राहा. गुड. या पेपरवरती सह्या झाल्या की तुमचा शेअर तुम्हाला मिळेल. ओके, थँक्यू. येतो मी. लपवून ठेवा. हा मी त्या लोकेशनवरतीच आहे. हा मी जे लोकेशन दिले तिथेच आहे. हो, या या या. वकील साहेब, काम झालं का? हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मी. गुड. पण दयानंद काका आणि शकुंतला आत्यांना संशय तर आला नाही ना? तुम्ही त्यांच्या सूचनांचं पालन केलं नाही म्हणून? नाही, उलट पैसे न देता काम झालं म्हणून खुश आहेत ते. गुड. आणि तुम्ही म्हणालात तसं त्यांनी सांगितलेला क्लॉज मी पेपरमध्ये ऍड केलाच नाही. ते पेपर एकदम आधी होते तसेच आहेत. जर त्या पेपरवरती सह्या झाल्या तर त्या ओरिजिनल पेपरवरती सह्या केल्याप्रमाणेच असतील. थँक्यू. थँक्यू सो मच. इथे अगं राहू दे. हे घे. कोणी यायच्या आत सही व्हायलाच पाहिजे, नाहीतर सगळा प्लॅन फसेल. इथे काय